मी आता अर्थभाषणातून निवृत्ती घेतलेली आहे. मी आता माझं काम त्यांनी सांगितलं की कृषी चिंतन समाजापर्यंत पोहोचावं. हाच खरं म्हणजे अधिकाधिक मी ज्याला वेळ देतो असा विषय आहे. परंतु मी इथे अर्थविभागामध्ये स्थापनेपासून गुंतलेला आहे आणि त्यामुळे मला त्यांना नाही म्हणता आलं नाही. तुम्ही पत्रकात बघितलंच असेल की मी स्वतःला अर्थ अभ्यासक म्हणतो. शक्य झालं तर अर्थ अज्ञ म्हणायला मला आवडेल, अर्थतज्ञ म्हणण्यापेक्षा. कारण एवढ्या वेगाने घटना घडत असतात की ते सगळ्याचा आपण त्याच्याकडे लक्ष ठेवणं आणि त्याचा प्रत्यक्षात वापर करणं ही सोपी गोष्ट नाही. आणि त्यात आज कुठल्याही विषयांवर, कुठल्याही गुंतवणुकीवर छाती ठोक बोलणारे युट्यूबर्स, धडाधड चालवून देणारे सगळे लेखक मंडळी, ह्या सगळ्यांचं ज्ञान बघितल्यानंतर माझ्या अज्ञानामुळे माझी छाती दडपून जाते. मी गमतीने म्हणतो की माझ्याकडे फक्त 5च शेअर्स आहेत, माझ्याकडे कुठल्याच इतर गुंतवणुका नाही. आणि त्या 5 शेअर्सबद्दल सुद्धा मला जी उपलब्ध माहिती आहे त्याच्या एक तृतीयांशापेक्षा जास्त माहिती नाही. अशी माझी परिस्थिती असताना अनेक जण हव्या तेवढ्या कंपन्यांवर, हव्या तेवढ्या गुंतवणुकीवरती ज्या छातीठोकपणे बोलतात ते बघून तर मला आणखीनच माझी छाती दडवलेली आहे. आणि त्यात सुद्धा मी ठाणे मुरुडवरनं पुण्याला शिफ्ट व्हायचा निर्णय घेतलाय आणि काही काळातच मी पुण्याला राहायला जाईल. आणि जर ठाणे मुरुडमध्ये मला बोलण्यामध्ये छाती दडवते तर पुण्यात जाऊन मी काय म्हणणार त्याची तुम्ही कल्पना करू शकता. त्यामुळे ही संधी आपण सोडता कामा नये असं मला वाटलं. कारण पुण्यात तर मला कोणी बोलवणारच नाही. पण निदान हे बोलवत आहेत आणि माझा जुना संबंध आहे म्हटल्यानंतर जे काही माझं अज्ञान आहे ते आपल्यासमोर पितळ उघडं पाडावं म्हणून ही संधी म्हटलं मी सोडत नाही. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ट्रम्प महाशय घराघरात गेल्या 10 दिवसात पोहोचलेले. त्याच्या आधी जेवढं ट्रम्प हे नाव माहिती नव्हतं. म्हणजे गमतीने ट्रम्प या शब्दाचं क्रियापदाचं करण्यात आलं. म्हणजे हॅव यू बीन ट्रम्प असं विचारलं जातं. म्हणजे थोडक्यात तुमचं कांदी उडाली का. तर त्यामुळे ट्रम्प महाशय हे असे आहे की सतत तुम्हाला काहीतरी एक नवीन खाद्य पुरवतील अशी त्यांची भूमिका आहे की दुसऱ्या टर्ममध्ये आपल्याला विशेषतः दिसते. पहिल्या टर्ममध्ये पण त्याची काही छटा आपल्याला दिसल्या होत्या. पण दुसऱ्या टर्ममध्ये त्यांचा वसाच तो दिसतोय की लोकांना सतत आपलं नाव हे लोकांच्या मुखामध्ये राहावं. म्हणजे रामनाम नाही घेतलं तरी चालेल पण ट्रम्प याची आठवण प्रत्येकाच्या मनात राहिली पाहिजे अशी जणू काही त्यांची भूमिका मला दिसते. खूप जणांना मला धडकी भरली आहे. काही जणांना हे संकट वाटायला लागलं आहे. आणि विशेषतः जे गुंतवणूकदार असतात त्यांच्या मनात आणखी संभ्रम हा निर्माण झालाय. ट्रम्प महाशयांनी 2 एप्रिलला एका प्रकारे अमेरिकेचा नवीन स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे की खऱ्या अर्थाने आम्ही आता आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतोय. आता अनेक वर्ष आम्ही लोकांच्याच तंत्राने जातोय. लोकांना आम्ही अतिशय नाममात्र आयात शुल्क लावतो. पण अनेक देश मात्र आमच्यासाठी प्रचंड आयात शुल्क लावतात, आमच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध निर्माण करतात. आणि केवळ आयात शुल्क नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिबंध आम्हाला व्यवसाय करण्यापासून करतात अशी त्यांची भूमिका त्यांची झालेली आहे. आणि त्यामुळे त्यांनी ही घोषणा या लिबरेशन डे म्हणजे एप्रिल 2 केली. त्या दिवशी त्यांनी तक्ता दाखवला सगळ्यांना की वेगवेगळे राष्ट्र आमच्यावरती काय आयात शुल्क लावतात असं त्यांनी एक डोळा दाखवला. भारताच्या बाबतीतही त्यांनी एक टक्केवारी सांगितली की 52% भारत लावतो, मग कोणी 79% लावतो, कोणी 70% लावतो. पण ही गणितं केली कुठली त्यांनी. तर त्याच्यावरती काही लोकांनी ऐकलं असेल की त्यांची आयात आणि निर्यात याच्यावरती जी तफावत आहे त्याच्या गणितावरून त्यांनी ही टक्केवारी काढली. खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की आयात शुल्क सरसकट सगळ्या वस्तूंना सारखं लावलं जातं. आयात शुल्कामध्ये त्या वस्तूनुसार म्हणजे शुल्क ठरवलं जातं. म्हणजे आपल्या देशामध्ये काय उत्पादन होत आहे, परकीय कोणी काही डम्पिंग येऊन करताय का, मग त्याच्यासाठी आपल्याला किती आपल्या एकच देशीय उद्योगांना सावरलं पाहिजे, मग त्याच्यामध्ये कच्चा मालावरती किती आयात शुल्क असलं पाहिजे, काही प्रमाणात तयार
प्रकारचं ती आयात शुल्काची रचना असते, सरसकट एक रचना अशी कधी नसते. पण त्यांनी ती घोषित केली आणि आपल्याला माहिती आहे की 7 दिवसात त्यांनी 90 दिवसाचा कालावधी उपलब्ध करून दिला. त्याच्यामध्ये चीनला मात्र त्यांनी सोडलं नाही, पण नंतर त्याच्याबद्दल चर्चा करणारच आहोत. आता स्थिती अशी आहे की अमेरिकेने चीनवरती 125% आयात शुल्क लावलेलं आहे आणि चीनने अमेरिकेवरती 125% लावलेलं आहे. आता या ठिकाणी हे 2 खेळाडू एकमेकांच्या समोर उभे आहेत. आता कोण हरणार, कोण माघार घेणार, कोण कोणाला फोन लावणार, हे सगळे विषय त्याच्याबद्दल आपण जाताना मी बोलणारच आहे, जे मला समजलंय ते. कारण ट्रम्पला किती माणसाला समजेल ट्रम्प हे एक प्रश्नचिन्हच आहे, पण जे काही समजायचा एकंदरीत प्रयत्न केला आहे तो माझ्या मर्यादा लक्षात घेऊन मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि हे सगळं होताना बाजार काय कोलाहल बाजारात माजला होता हे आपण सगळ्यांनी बघितलं. केवळ 2 दिवसामध्ये अमेरिकन बाजार 10% पडला, भारतीय बाजार एक घडला आणि असं सगळं हे चालू होतं. पण जो गुंतवणूकदार असतो त्याला बऱ्याच वेळेला ह्या सुवर्ण संधी असतात. म्हणजे कसं असतं की गुंतवणुकीमध्ये आपल्याला ठरवायला लागतं की आपल्याला स्विमिंग पूलमध्ये पोहायचं आहे का आपल्याला समुद्रात पोहायचं आहे. ज्याला स्विमिंग पूलमध्ये पोहायचा आहे तो एवढी ठेवतो, तो पीपीएफ मध्ये जास्ती पैसे ठेवतो. त्याला कुठल्याही प्रकारची पाण्यामध्ये झालेली वध आणि घट ती परवडत नाही. ते पाण्याची पातळी सारखी राहिली नाही. मग हे सगळे गुंतवणूकदार जे असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे एफडी, वेगवेगळ्या प्रकारची जिथे आपल्याला एक आश्वस्त करेल अशा प्रकारची परतावा मिळेल अशा प्रकारे बघत असतात. बॉन्ड गुंतवणूकदार असतात. आता आपल्याला माहिती की बॉन्ड्समध्ये सुद्धा एल्गावे असतात, ज्याला आपण बऱ्याच वेळा म्हणतो सरकारी कर्जरोख हे सेफ असतात. असं नसतं. सरकारी कर्जरोख्यांमध्ये सुद्धा किमती वर खाली होत असतात. त्याचंही शास्त्र आहे. आज मी त्याच्यावरती अधिक बोलणार नाही, नंतर प्रत्येक त्याला स्पर्श केले. आणि दुसऱ्या बाजूला शेअर गुंतवणूकदार करणारे असतात. ते म्हणतात की नाही आम्हाला स्विमिंग पूल आवडतच नाही, आम्हाला समुद्रामधल्या भरती ओटी जी असते त्याच्यातून सर्फिंग करायला मजा येते. मग अशा वेळेला प्रचंड बाजार गडगडतो. त्यावेळेला जे धोरणी गुंतवणूकदार असतात ते त्याची संधी घेत असतात. म्हणजे माझ्या बाबतीमध्ये आता जरी मी भाषण संन्यास घेतला असला तरी सुद्धा फोनो संन्यास घेतलेला नाही अद्याप. फोनो संन्यास म्हणजे काय, कुठल्या तरी चॅनलने तुम्हाला फोन करणं, सर प्रतिक्रिया द्या आणि ह्या प्रतिक्रिया द्या ही मागणी बाजार खूप पडलेला असतो तेव्हा कॉल येतो. बाजार जेव्हा प्रचंड चढलेला असतो तेव्हा मला कधी आतापर्यंत कुणी फोन द्या म्हणून आतापर्यंत फोन आलेला नाही. तसा गेल्या सोमवारी मला 2 पाठोपाठ फोन आले. सकाळची वेळ होती, साधारण माझं उघडतोय कधी आणि सर तुमचा फोन घेतोय कधी असं त्यांना झालं होतं. त्यामुळे 2 चॅनल्सचे पाठोपाठ फोन आले. दोघांनाही मी फोन दिले आणि त्याला म्हटलं की गुंतवणुकीची सर्वोत्तम संधी आहे, तुम्ही ही विकू नका. माझं ते चित्र माझ्या गेल्या शनिवार रविवारी असंच भेटलो होतो आम्ही आणि त्यांनी मला विचारलं मार्केटचं बॉटम कधी आहे. म्हटलं पुढच्या आठवड्यात. आणि लिटरली तुम्ही बघा मार्केट फिरलं. त्याच्याबद्दलही नंतर अधिक बोलणारच आहे. पण सांगायचं मुद्दा असं की अशा वेळेला ह्या सुवर्ण संधी असतात बाजारामध्ये घेण्यासाठी. मग बहुतेक मी जो फोन दिला त्याचे खूप इम्प्रेस झाले. मग तेव्हा घरी येतो आणि एक व्हिडिओ काढला. म्हटलं या दुपारी आले, एक व्हिडिओ काढला 5 मिनिटात, त्याचा माझा चेहरा दिसला. फोनमध्ये कधी चेहरा दिसत नाही, फक्त एक फोटो तिथे दिसतो आणि मग संध्याकाळच्या बातमीमध्ये पण तो परत त्यांनी दाखवला. तर त्यामुळे कसं असतं की ज्यांना समुद्रामध्ये सर्फिंग करायचं त्यांनी शेअर्सकडे बघावं आणि ज्यांना हे हेलकावे नकोसे वाटतात त्यांनी स्विमिंग पूलमध्ये पोहावं, असे एक साधारण ढोबळमानाने नियम आहे. त्यामुळे मी ही जी मांडणी करणार आहे त्याच्यामध्ये एक साधारण 6-7 विषयांना मी स्पर्श करू इच्छितो आणि त्यानंतर आपण एक 20 मिनिटाचा वेळ हा तुमच्या लिखित मी जर प्रश्न लिहून दिले तर असे संकलित स्वरूपामध्ये त्या प्रश्नाला माझ्यापर्यंत मी उत्तर द्यायचा प्रयत्न केला. तर सगळ्यात प्रथम मी जो विषय मांडू इच्छितो तो म्हणजे अमेरिकेची स्थिती काय आहे आणि ही स्थिती ज्याच्यावरती आता हे ट्रम्प महाशय पावलं उचलायला बघतायत त्याच्याबद्दल थोडंसं तुम्हाला माहिती असेलच, पण हे मी प्रकट चिंतन ह्या स्वरूपामध्ये मांडतो. दुसरं म्हणजे ट्रम्प जेव्हा सत्तेवर आले तेव्हा त्यांच्या प्रेरणा काय होत्या, कुठल्या प्रकारचं आश्वासनं देऊन ते सत्तेवर आले. जसं गमतीने मी म्हणतो की 2014 साली 2 पंतप्रधान जगामध्ये सत्तेवर आले. नरेंद्र मोदी भारतामध्ये सत्तेवर आले आणि
आणि शिंझो अबे हे जपानमध्ये सत्तेवर आले. पण दोघांच्या प्रेरणा पूर्ण वेगळ्या होत्या. दोघांनी दिलेली आश्वासनं पूर्ण वेगळी होती. नरेंद्र मोदींनी भारतामध्ये आश्वासन दिलं की महागाईला मी नियंत्रणात आणीन आणि त्याप्रमाणे मी प्रयत्न केले. हे त्यांचं आश्वासन होतं. अबेचं आश्वासन जपानी जनतेला होतं की मी जपानमध्ये महागाई आणीन. ती तिथे नव्हती, तिथे सतत गडगडणारे भाव होते. तिकडे अबे म्हणाले की मला महागाई आणायची आमच्या राष्ट्रामध्ये. त्यामुळे देशकाल परिस्थिती बदलत असते. त्यानुसार ट्रम्प महाशयांच्या पण काही प्रेरणा होत्या. त्या प्रेरणा काय होत्या हे आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे मग ट्रम्प काय करताय आणि मग त्याच्यामध्ये काय त्रुटी आहे ते आपल्याला समजून घ्यायला सोपं पडतं. तर एक मागपर्यंत माझा आवाज येतो नसते. मग ट्रम्प यांचे व्यक्तिमत्व ते पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण या व्यक्तिमत्वानुसारच पुढे काय होणार आहे ठरतं. त्यामुळे तो तिसरा विषय आहे. चौथा याचे अमेरिकेवर परिणाम काय होतात हा चौथा विषय. पाचवा विषय चीनवरती काय परिणाम होतात आणि सहावा विषय भारतावर काय परिणाम होतात आणि सगळ्यात शेवटी बाजार, ज्याचा सगळ्यांनाच बरेच जण इथे स्विमिंग पूलपेक्षा समुद्रामध्ये भरती ओढीचा आनंद घेणारे असल्यामुळे बाजार हा विषय सगळ्यांच्या रुचीचा असेल असं मी धरून त्याच्याबद्दल सगळ्या शेवटी बोलतो. तर अमेरिकेची स्थिती आहे आता ती काय आहे तर त्यांच्या केंद्र सरकारवरती जे कर्ज आहे ते आता $36.2 ट्रिलियन एवढं आहे. म्हणजे रुपयामध्ये जर आपण ते मोजायचं झालं तर साधारण 31 कोटी रुपये आहे. एवढंच माफक कर्ज आता अमेरिकन केंद्र सरकारवरती आहे. त्यांच्या डोक्यावरती परकीय कर्जाचा डोंगर किती आहे तर तो $28 ट्रिलियन एवढा आहे. $28 ट्रिलियन. तुम्ही जर परकीय गंगाजळी पद्धत जर तुम्ही क्रमवारी बघितली जगामध्ये तर अमेरिकेची क्रमवारी परकीय गंगाजळीच्या बाबतीमध्ये भारतापेक्षा खूप खाली. भारत खूप वर आहे. आपली परकीय गंगाजळी अमेरिकेपेक्षा खूप जास्ती आहे आणि आपली कर्ज साधारण आपल्या परकीय गंगाजळीशी तुलनात्मक आहे अशी स्थिती आहे. पण अमेरिकेची स्थिती अशी आहे की अमेरिकन डोक्यावरती असलेली परकीय कर्ज ते $28 ट्रिलियन आहे आणि त्यांची परकीय गंगाजळी ही काहीशे बिलियन आहे. म्हणजे आता दोघांची काही तुलना होणार नाही एवढी वाईट स्थिती आहे. आणि ह्या संदर्भामध्ये नंतर राष्ट्रीय उत्पन्न किती आहे तर $28 ट्रिलियन आहे. म्हणजे जेवढं राष्ट्रीय उत्पन्न आहे तेवढी त्यांच्या डोक्यावर परकीय कर्ज आहे हे आपल्या लक्षात येईल. याला एक कारण अर्थात हे आहे की डॉलरची उपलब्धता जी जगामध्ये करून दिलेली आहे. म्हणजे तुमच्याकडे ते शेवटी आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपल्या खिशामध्ये नोट असते ₹500ची नोट असते ती ₹500च्या नोटवरती काय लिहिलेलं आहे आपण सगळ्यांनी बघितलेलं. त्याच्यावरती असं लिहिलेलं असतं की आय प्रॉमिस टू पे दी बेअरर अ सम ऑफ ₹500 आणि खाली रिझर्व्ह बँकच्या गव्हर्नरची स्वाक्षरी आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची बॅलन्स शीट बघितली तर त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये त्यांनी ज्या सगळ्या नोट्या छापलेल्या आहेत त्या देणी म्हणून दाखवलेल्या असतात आणि ते आपल्यासाठी येणं. पण आपण कधीच रिझर्व्ह बँकेच्या ऑफिसमध्ये जाऊन मागत नाही की तर तुम्ही म्हणालात ₹500 मी तुम्हाला देईन पण कधी देत आहे. कारण आम्ही ते ₹500ची नोट दुसऱ्या कोणातरी देऊन टाकतो. पण अमेरिकन डॉलर आज तुमच्या घरामध्ये सुद्धा अमेरिकन डॉलर मिळते. म्हणजे थोडक्यात तेही त्या परकीय कर्जाचाच भाग आहे. कारण ते अमेरिकेने छापलेल्या नोटा तुमच्या खिशात आहेत याचा अर्थ ते $28 ट्रिलियन मध्ये तुमच्याकडे असलेल्या अमेरिकन डॉलरच्या नोटा त्याचा समावेश आहे. किंवा तुम्ही जर काही तिकडच्या त्यांच्या कर्ज रोख्यामध्ये गुंतवलं असेल तर ते त्यांच्यावरचं कर्जच आहे. पण जास्ती गंभीर गोष्ट अशी आहे की त्यांची आयात आणि निर्यात, कारण आपण आयात शुल्काचा तेव्हा विचार करतो, आयात आणि निर्यात यांच्यातली तफावत देखील $1.2 ट्रिलियन 2024 मध्ये होती. त्यांची वित्तीय तूट ही भयावह आहे. वित्तीय तूट ही सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. साधारण $1.5-2 ट्रिलियन एवढी त्यांची वित्तीय तूट आहे. पण असं असलं तरी आज स्थिती अशी आहे की जगभरामध्ये वेगवेगळ्या राष्ट्रांची जेव्हा परकीय गंगाजळी आपण मोजतो तसा जी परकीय गंगाजळी भारताची आहे ती सगळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बॅलन्स शीटवरती आपल्याला दिसते. तुम्ही जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची बॅलन्स शीट 31 मार्च 2025 जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा बघितली तर तुम्हाला त्यांची जी परकीय गंगाजळी आहे त्याचा ब्यौरा तुम्हाला तिथे मिळेल. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा अमेरिकी कर्जरोख्यांमध्ये केलेली गुंतवणूक ही त्याचाच भाग असतो आपल्या परकीय गंगाजळीचा. त्यामुळे अशी वेगवेगळी राष्ट्रांनी या परकीय गंगाजळीमध्ये जी गुंतवणूक केलेली आहे वेगवेगळ्या
राष्ट्रांच्या चलनामध्ये किंवा त्यांच्या कर्जरोख्यांमध्ये त्याच्यापैकी 59% वाटा हा डॉलरचा आहे. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे डॉलर डिनॉमिनेटेड कर्जरोख्यांची संख्या प्रचंड आहे. अर्थात आपल्याला माहिती आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही अतिशय हुशार अशी असेट मॅनेजर आहे. आपण फक्त आपल्याला वाटतं म्युच्युअल फंडचे जे असेट मॅनेजमेंट कंपन्या असतात त्या अतिशय हुशार असतात आणि त्या असेट मॅनेजमेंट करत असतात. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही अतिशय हुशार अशी असेट मॅनेजर आहे. आणि किती हुशार असावी तर 2023-24 मध्ये त्यांना 2 लक्ष कोटी रुपये नफा झाला. एवढा नफा भारतामध्ये करणाऱ्या किती कंपन्या असतील 2 लक्ष कोटी ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नफा झाला. आणि तो त्यांच्या एमओयू प्रमाणे त्यांनी 100% तो सरकारला डिव्हिडंड लाभांशाच्या स्वरूपात दिला केंद्र सरकार. पण 2 लक्ष कोटी त्यांनी नफा केला ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ते अतिशय हुशार असे असेट मॅनेजर आहे. केव्हा सोनं घ्यायचं, केव्हा सोनं विकायचं, केव्हा डॉलर घ्यायचं, केव्हा डॉलर विकायचे या सगळ्याच व्यवस्थापन ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. आणि म्हणूनच आपण एका सुरक्षित अर्थव्यवस्थेमध्ये आहोत की जिथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 2 चांगल्या भूमिका पार पाडते. नियामकाची पण भूमिका पार पाडते, बँकांवरती लक्ष ठेवण्याचं काम करते आणि दुसरीकडे स्वतः असेट मॅनेजर म्हणून पण काम करते. आणि तिसरं म्हणजे हे सगळ्या मोठा एक बाजार सगळा सांभाळायला लागतो ते देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. म्हणजे हे तिन्ही गोष्टी रिझर्व्ह बँक अतिशय सक्षमपणे करते. म्हणून आपण एक चांगल्या अर्थव्यवस्थेमध्ये आहोत. आणि अर्थातच इतरही त्याच्यामध्ये भाग घेणारे हे घटक असतात. त्याचबरोबर जगाच्या एकूण अर्थव्यवस्थेमध्ये 25% वाटा हा अमेरिकन अर्थव्यवस्थेचा आहे. त्यामुळे एका प्रकारे कितीही म्हटलं तरी एक जगाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असं आपण अमेरिकन अर्थव्यवस्थेकडे बघू शकतो. आणि त्यांची असलेली सामरिक शक्ती, त्यांची वेगवेगळ्या प्रकारचे नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे संरक्षण सामग्री निर्माण करण्याची क्षमता जी आज अभावाने इतर राष्ट्रांमध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि त्याचबरोबर नाविन्याचा शोध, सतत इनोव्हेशन आणि ह्या सगळ्या स्वरूपातून सतत नवीन प्रोडक्टची निर्मिती ही जी करण्याची क्षमता अमेरिकेमध्ये आहे. त्यामुळे ती बलिष्ठ अशी अर्थव्यवस्था आहे. आणि त्यामुळे आजही जगाच्या अर्थव्यवहारांमध्ये 50% अर्थव्यवहारामध्ये डॉलर हे चलन असतं. 50% व्यवहारामध्ये. कारण कल्पना करा जगामध्ये 180 राष्ट्र आहेत. प्रत्येक राष्ट्राचं चलन आहे आणि त्याचा दुसऱ्या चलनाबरोबर जर व्यवहार आपण करायला लागलो तर ती कॉम्बिनेशन किती प्रचंड संख्येने होती. 20-22 हजार कॉम्बिनेशन होती. एवढ्या बाजारात अशा प्रकारे जर व्यवहार करायला लागला तर सगळेच बाजार उथळ होते. म्हणून मध्यवर्ती चलन म्हणून डॉलर काम करतो. म्हणजे जेव्हा मला एखाद्या युरोमध्ये निर्यात किंवा आयात करायची असते त्यावेळेला ते व्यवहार 2 भागांमध्ये होतात. डॉलर रुपी हा एक व्यवहार होतो आणि युरो डॉलर हा दुसरा व्यवहार होतो. त्यामुळे युरो डॉलर मार्केट सुद्धा खूप समृद्ध आहे आणि डॉलर रुपी हे मार्केट पण समृद्ध आहे. मला समजा नायजेरियाला काही निर्यात करायची तर नायजेरियन नायराबरोबर रुपयाचा बाजार हा अतिशय उथळ आहे. पण त्यामुळे नायरा वर्सेस डॉलर आणि डॉलर वर्सेस रुपी हा व्यवहार सुलभतेने होऊ शकतो. आणि त्यामुळे एक मध्यवर्ती स्थान हे डॉलरचं आहे. ते हा व्यवहार त्याला शेत देण्याचा प्रयत्न अनेक जण करतायत. त्यामध्ये अर्थात ही भूराजकीय परिस्थिती आणि त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती ह्या सगळ्याची गुंफण ज्याला आपण म्हणतो पॉलिटिकल इकॉनॉमी. म्हणजे इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिक्स या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी नसतात. त्या हातात हात घालूनच चालू असतात. त्यामुळे जसं आता आपण बोलतोय त्यावेळेला या क्षणाला अमेरिका आणि इराण मधल्या वाटाघाटी त्यांच्याकडे असलेली जी न्यूक्लिअर तंत्रज्ञान जे विकसित होण्याची क्षमता आहे त्या बाबतीमध्ये काय घडामोडी होणार आहेत या आपल्याला अर्थव्यवस्था विचार करताना सुद्धा त्याच्याकडे लक्ष ठेवायला लागतं. आणि त्यामुळे आज रात्री काय त्याची परिणती झाली असेल किंवा उद्या सकाळी आपल्याला काय वाचायला मिळेल हे आपल्याला बघावंच लागतं. कारण या दोन्ही एकमेकांमध्ये हातात हात घालून जाणाऱ्या गोष्टी आहेत. पण एकंदरीत त्यामुळे अमेरिकेची जगभरामध्ये ढवळाढवळ करण्याची आर्थिकदृष्ट्या आणि सामरिकदृष्ट्या ही क्षमता आज तरी बिनतोड आहे. हळूहळू त्याला काही आव्हानं निर्माण होतातच आहेत, ते होणार. पण ही आत्ताची परिस्थिती आहे. आता पण ट्रम्प यांच्या प्रेरणा काय आहे? ट्रम्प जेव्हा सत्तेवर आले तेव्हा ते कुठल्या प्रेरणा घेऊन आले हे जर आपण लक्षात घेतलं नाही तर आपल्याला जी आताची स्थिती आहे ती समजणं हे थोडं कठीण जातं. आणि म्हणून त्याच्या प्रेरणा काय ते आपण त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. पण त्यांच्या काय प्रेरणा होत्या? एक सगळ्यात पहिली म्हणजे त्यांनी मगाशी तरी आपलं सांगितलं की प्रचंड मोठी तूट आणि प्रचंड मोठी कर्ज
या शृंखलेत जे अमेरिका अडकलेली आहे त्यातून अमेरिकेला बाहेर काढणं हे त्यांच्या मनामध्ये असलेली पहिली प्राथमिकता आहे. जेव्हा लिहमन ब्रदर्स क्रायसिस झाला 2008-9 मध्ये, त्याला आता 16 वर्ष जोडली, त्यावेळेला जेवढी अमेरिकन डोक्यावरती कर्ज होती त्याची 16 वर्षामध्ये दुप्पट झाली. आणि या दिशेने ती जात राहणार का, हे जाऊन चालेल का, हे सगळे प्रश्न आहेत. आणि त्यामुळे ही डोक्यावरची कर्ज आणि ही तुटीचा अर्थसंकल्प यापुढे बंद करायला पाहिजे. म्हणजे तूट वेगवेगळ्या प्रकारची आहे. मग अशी मी म्हटलं तसं आयात आणि निर्यातीची तफावत हा एक तुटीचा भाग आहे. आणि केंद्र सरकारचा जसा आपल्याकडे अर्थसंकल्प असतो तो तुटीचा अर्थसंकल्प असतो, पण त्याला काही मर्यादा असते. आपल्याकडे त्याचं शिस्तपालन केलं जातं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की करोनाच्या काळामध्ये ही वित्तीय तूट 9.8% वाढलेली, हळूहळू केंद्र सरकारने 4.5% खाली आणण्याची जो एक मार्गक्रमण ते करतायत, त्या दृष्टीने आपली कर्ज अवाच्यासह वाढू नये हा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. पण इथे मात्र ती धडाधड वाढलेली दिसत आहे. आणि त्यामुळे त्याच्यावरती काहीतरी अंकुश ठेवणं हे त्यांच्यासाठी प्राथमिकता होती. दुसरं म्हणजे अमेरिकेमधलं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे ते बरंचसं हे अमेरिकेतनं बाहेर पडलं आणि त्यामुळे सेवा क्षेत्राचं प्राधान्य तिकडे वाढलं. पण मॅन्युफॅक्चरिंग कमी झालं, काही प्रमाणात आहे, पण ज्या मोठ्या प्रमाणात वस्तूंची आयात त्यांना करावी लागते त्याच्यावरती ही अवलंबिता राहू नये आणि परत अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू व्हावं म्हणून जसं आपल्याकडे आपण मेक इन इंडिया, आत्मनिर्भर अशा घोषणा केल्या, तसं त्यांनी मेक अमेरिका ग्रेट अगेन म्हणजे मॅगा अशा प्रकारची त्यांनी घोषणा केली की अमेरिकेमधलं उत्पादन वाढलं पाहिजे. तिसरं म्हणजे ज्याला ते डोजे किंवा डोज असं म्हणतात की खर्च जो प्रचंड वाढलेला आहे त्या खर्चामध्ये कपात केली पाहिजे. वाटतंय तसा हा खर्च हा काही परवडणारा नाही. आणि त्यामुळे त्याचे काही परिणाम आपल्याला असे दिसले की ते भूराजकीय स्वरूपाचे होते. म्हणजे आपल्याला माहिती आहे की US एडच्या माध्यमातून जगभरामध्ये ढवळाढवळीचं एक ते अस्त्र म्हणून वापरलं जातं. तर US एडचं त्यांनी फंडिंग कमी करून टाकलं. म्हणजे एका प्रकारे खर्चामध्ये पण कपात झाली, त्यांची तूट कमी होण्याकडे तो कल वाढला आणि त्याचबरोबर नको तिकडे जाऊन ढवळाढवळ करण्याचे ते उपद्रव होते त्याच्यावरती अंकुश आला. चौथा विषय त्यांनी जो म्हणजे महत्वाचा म्हणून धरला तो म्हणजे आंतरिक सुरक्षा वाढवणं अमेरिकेमध्ये. आपल्याला माहिती आहे की विशेषतः हमासनी जे काही हल्ला केला इस्रायलवरती, त्यानंतर अमेरिकी विद्यापीठामध्ये जे वातावरण निर्माण झालं त्याच्यातून आंतरिक सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाली. त्याचबरोबर गेल्या अध्यक्षाच्या राजवटीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर घुसखोरी अमेरिकेमध्ये झाली. त्यामुळे आंतरिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्यावरती अंकुश निर्माण केलाच जायला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. आता जर तुम्ही विचार केला तर यातले कुठलेच हेतू हे चुकीचे नाही. आंतरिक सुरक्षा वाढली पाहिजे असं आपल्या देशातही आपल्याला वाटतं. कोणी घुसखोरीचे आले आणि काही चाललंय हे आपल्याला परवडणार नाही. आपली ही कर्ज, आपली ही तूट मर्यादित व्हायला पाहिजे, भारतामध्ये उत्पादन व्हायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपणही आपल्या देशामध्ये म्हणतो. मग अमेरिका म्हणण्यामध्ये चूक काय? तर तेव्हा ते पहिल्या दिवशी सत्तेवर आले. कारण आपल्या आणि त्यांच्या प्रक्रियेमध्ये हा फरक आहे की निवडून आल्यानंतर तो राष्ट्राध्यक्ष लगेच त्या पदावर येत नाही. त्याच्यासाठी बराच काळ होतो. त्यांची निवडणूक झाली नोव्हेंबरमध्ये, ते सत्तेवर येईपर्यंत भरपूर काळ होता, जवळजवळ 90 दिवसाचा काळ होता. तर ह्या 90 दिवसाच्या काळामध्ये असं वाटलं जेव्हा ते सत्तेवर आले की त्यांनी बऱ्यापैकी ह्या 90 दिवसामध्ये गृहपाठ करून ते आता आलेले. कारण ज्या दिवशी पहिल्या दिवशी सत्तेवर आले त्यांनी धडाधड भरपूर अध्यादेश काढले, ज्याच्यामध्ये त्यांनी हा खर्चावरती अंकुश आणला जाईल वगैरे अशा प्रकारची घोषणा त्यांनी केल्या. म्हणजे असं चित्र समोर निर्माण झालं की हे अभ्यास करून आलेले आहेत आणि त्यामुळे हळूहळू टप्प्याटप्प्याने यातल्या वेगवेगळ्या गोष्टीला ते मार्गे लावतात. म्हणजे मला असं वाटलं होतं कारण त्या मला आपलं बजेटही आलं. बजेटवरती जेव्हा चॅनलवरती असं बोलावलं गेलं होतं, कारण तेवढी फक्त अर्थसंकल्प दिवस एक होकार देत होते की कुठेतरी चॅनलवरती जाईल, तेव्हा हाच प्रश्न आला होता. म्हणजे नुकतेच ते सत्तेवर आले होते आणि त्या अँकरनी हा प्रश्न विचारला की आता हे ट्रम्प सत्तेवर आलेले आहेत तर याची तर काय परिणती होणार आहे. त्यांनी बऱ्याच आधीच घोषणा केलेल्या आहेत या सगळ्याबद्दल. तेव्हा मी असं म्हटलं होतं की ते तारतम्य बाळगतील अशी मला आशा आहे, कारण याच्यामध्ये काही काही ठिकाणी एकमेकांच्या विरुद्ध त्या गोष्टी जाण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ आता आपण एक घुसखोरांचा विषय घेऊ. आपल्या देशामध्ये बांगलादेशी घुसखोर आहेत,
एक आंतरिक सुरक्षितता ह्या दृष्टीने विचार केला तर बांगलादेशी घुसखोर असणं किंवा रोहिंग्या घुसखोर आपल्या देशात येणं हे आपल्याला परवडणारच नाही. पण तुम्ही केवळ आर्थिक दृष्टीने विचार केला तर देशामध्ये श्रमिक उपलब्ध होतात. म्हणजे मी क्षणभर ती सुरक्षितता हा विषय बाजूला ठेवतो किंवा त्याच्यामधला जो पंथ आणि त्याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये काही प्रेरणा आहे हा विषय बाजूला ठेवतो. पण एक केवळ आर्थिकदृष्ट्या विचार केला तर समजा 1 कोटी लोक आपल्या देशात घुसून आले तर 1 कोटी श्रमिक उपलब्ध झाले. उद्योगाला जर समजा तुम्हाला श्रमिक हे लागणार असतील तर तुम्हाला ते उपलब्ध झाले. आता जर अमेरिकेने असं ठरवलं की देशातले हे सगळे आलेले घुसखोरांना आपण बाहेर काढायचं आणि एकीकडे अमेरिकेमध्ये प्रचंड प्रमाणात उद्योग निर्माण व्हायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी एकमेकांच्या विरुद्ध या गोष्टी जाण्याची शक्यता आहे. कारण तुम्हाला उद्योग उभे करायचे म्हणजे श्रमिक आले मग तुमच्याकडे हे श्रमिक कोण येणार, कोण हे कामगार तुम्ही मिळवणार. मग जर ह्या सगळ्यांना जर बाहेर काढलं असेल तर तुमच्याकडे ह्या प्रकारचं श्रम करायला कोण येणार आहे. काही प्रमाणात येतीलही आत्ताचे विद्यमान अमेरिकी नागरिक, पण तुम्हाला पूर्णपणे ते पुरेसे होतील का. कारण तुमचे इकडे उद्योग चालूच आहे आणि आता तुम्हाला नव्याने इकडे उद्योग निर्माण करायचे म्हणजे तुम्हाला श्रमिकांची गरज आहे. पण एकदा श्रमिकच तुम्ही बाहेर काढून टाकले तुमच्या देशामधून तर मग ही परिणती म्हणजे तुम्हाला थोडक्यात टप्प्याटप्प्याने ह्या गोष्टीचा विचार करावा लागेल. म्हणजे थोडक्यात पहिल्यांदा तुम्हाला हा विचार करावा लागेल की मला आंतरिक सुरक्षिततेला मी प्राधान्य देतो, काही अर्थ नाही. मग आंतरिक सुरक्षितता तुम्ही मागे लावा एखाद्या वर्ष 1.5 वर्षामध्ये. त्याच्यासाठी जशी आपल्याकडे आधारसारखी रचना आहे तशी रचना निर्माण करा, जे काही करायला लागेल ते करा. आणि मग त्यानंतर पुढच्या टप्प्याला हात एकाच वेळेला सगळ्या गोष्टींना हात घालणं म्हणजे मधाच्या पोळ्याला दगड मारण्याचं. मग काही होऊ शकतं त्याच्यामध्ये. मग हे थोडा जो प्रकार आता त्यांनी केला तो थोडीशी घिसाळघाई, थोडीशी म्हणजे हा मी शब्द खूप सौजन्याने वापरतोय, घिसाळघाई करून अनेक गोष्टींना हात घालण्याचा प्रयत्न एकाच वेळी केला. तसं न करता त्यांनी ते टप्प्याटप्प्याने जर केलं असतं. दुसरं त्यावेळेला मी असं म्हटलं होतं, त्याचा मी आता मगाशी उल्लेख केला की इराणच्या बाबतीमध्ये अमेरिका काय धोरण आखते याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. कारण त्यावेळेला एक परिस्थिती अशी होती की अमेरिका आणि इस्रायल मिळून हे इराणवरती हल्ला करतील आणि त्याची जी काही न्यूक्लिअर जी काही तयारी झालेली आहे ती उद्ध्वस्त करतील अशी त्यावेळेला एक मानसिकता होती. आता त्याच्यापासून अमेरिका दूर गेलेली, त्याच्याबद्दल मी नंतर बोलणार होते. पण त्यावेळेची जी स्थिती होती त्यावेळेला मी चॅनलवरती असं म्हटलं होतं की मला आशा आहे की अशी काही घटना आता तातडीने घडणार नाही की त्याच्यामुळे आताताईपणे अमेरिका इस्रायल एकत्र येऊन इराणवरती हल्ला करतो. जर त्यांनी जसं केलं तर पहिली गोष्ट इराण अशी करेल की जे सुन्नी राष्ट्र आहे म्हणजे त्याच्यामध्ये सौदी अरेबिया आहे, ओमान आहे, UAE आहे, यांच्या तेल जे साठे आहेत किंवा तेल निर्माण करण्याची किंवा प्रक्रिया केंद्र आहे त्यांच्यावर ते पहिला हल्ला करतील आणि त्यानंतर जगामध्ये तेलाचे भाव प्रचंड वाढतील. जे आपल्याला माहिती असते की रशिया युक्रेन युद्धाच्या वेळेला $122 प्रति बॅरल हे तेल वाढलेलं होते. आणि तेल वाढणं हे भारतासाठी सगळ्यात मोठी चिंतेची गोष्ट असते कारण अजूनही आपण तेलावरती अवलंबून आहोत. पण इथे ह्यांनी आता नेमकं असंच केलं की एकाच वेळेला अनेक गोष्टींना हात घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली. ह्या नुसत्या भरतीवरती ज्या लाटा राहिल्या नाही, अचानक सुनामी आल्यासारखं वाटलं. सुनामीला पण असंच होतं, प्रचंड भरती येते, त्याच्या आधी प्रचंड ओटी येते आणि मग प्रचंड भरती परत येते. तशा काही प्रकार आपण बाजारामध्ये बघितले. थोडंसं आपण आता ट्रम्प यांच्या व्यक्तिमत्वाकडे एक नजर टाकतो आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात. सुरुवातीला असं वाटलं होतं म्हणजे त्या सत्तेवर यायच्या आधी आणि अजूनही त्या बाबतीत माझी भूमिका फार बदललेली नाही. ती म्हणजे अशी की युद्धखोरीपेक्षा व्यापारी दृष्टीने जगातले सामरिक प्रश्न सोडवावे अशा मताचा ट्रम्प आहे अशी माझी भूमिका झाली. म्हणजे उदाहरणार्थ जे हमस आणि इस्रायलमध्ये चालू होतं त्याच्यावरती अतिशय क्रिएटिव्ह सोल्युशन या ट्रम्प महाशयाने ज्याला आपण म्हणतो आउट ऑफ द बॉक्स सोल्युशन काढून लोकांच्या समोर मांडला ज्याचा कोणी विचारही केला होता. तो असं म्हणाला की ही जी गाजापट्टी आहे दशकं माणसं त्याच्यावर मांडतायत. तिथले जे पॅलेस्टाईन लोक आहेत त्याच्यामध्ये हजारो लोक त्याच्यामध्ये त्यांचं प्राणार्पण झालेलं आहे. त्याची मनोवृत्ती काही खूप शुद्ध आहे असं नाही.
जेव्हा हमासनी हे सगळं केलं कांड, त्यावेळेला पाठिंबा देणारे पॅलेस्टाईन लोक मोठ्या संख्येने होते. म्हणजे त्यांची मनोवृत्ती ही थोडीशी विकृतीकडे झुकलेली आहे. आणि मग दशकानुदशक हा संघर्ष चालणार. मग त्याला सोल्युशन काय असावं? तिथल्या सगळ्या लोकांना उचलून वेगवेगळ्या इतर राष्ट्रांमध्ये जाऊन सेटल करावं. आणि हा एक सुंदर रिअल इस्टेटचा, भूमध्य सागराच्या बाजूला असलेला एक सुंदर रिअल इस्टेटचा प्रदेश, ज्याच्यामध्ये आपण एक सुंदर अशा प्रकारचं एक केंद्र उभारूया, त्याच्यामध्ये अनेक राष्ट्रांच्या लोकांना तिथे राहते. आता हे कोणालाही ध्यानीमध्ये सुद्धा नव्हतं. इथे टू स्टेट सोल्युशन करता करता या माणसांनी डायरेक्टली आपण त्याला उचलून कुठेतरी फिरून बसूया. आणि तिकडे नाहीतरी हे सगळं आता 80% भाग सगळा पडलेला आहे, त्यात तो 20% पण उरलेला मारून टाकूया आणि तिथे नवीन रिव्हिएरा बांधून टाकतो. म्हणजे भूमध्य सागराची निगडीत लोकांना एक पर्यटनाचं खूप चांगलं केंद्र होईल. आणि त्याच मध्यपूर्वेतल्या अनेक लोकांचे नागरिक तिथे येऊन राहू शकतील आणि गुणांमध्ये राहू शकतील. हा प्रश्न कायमच होते. उक्रेन आणि रशियाच्या बाबतीत सुद्धा झेलेन्स्की ची कान उघडणी आहेच केली आणि रशियाला जवळ, खरंय मी म्हणतो ते, रशियाला जवळ करण्यामागे दुसरा एक चाल होती. ती दुसरी चाल अशी होती की चीन वरती आक्रमण करायचा. रशिया आणि चीन जवळ येत आहे आणि जर आपण उक्रेनची बाजू घेतली आधीच्या राष्ट्राध्यक्षाप्रमाणे आणि त्यांना सगळी मदत करत राहिलो सामरिक, तर रशिया हा चीनच्या जवळ जाईल. आणि रशिया आणि चीन जर एकत्र आले तर अमेरिकेसाठी प्रचंड मोठी डोकेदुखी निर्माण होईल. म्हणून या दोघांमध्ये जर विभाजन करायचं असेल, रशियाला चीनच्या जवळ जाऊ द्यायचं नसेल तर रशियाची बाजू घेतली पाहिजे. अशा प्रकारचा विचार करून त्यांनी सरसकट झेलेन्स्कीची कान उघडणी, ते आता झेलेन्स्कीनी ट्रम्पना प्रश्न विचारलेले असताना झेलेन्स्कीची उत्तरं दिली आणि त्याच्यामुळे ते आणखीन खवळले. आणि मग शेवटचा 10 मिनिटाचा क्लिप आपण बघितलेला असेल सगळ्यांनी जेव्हा काय झालं. तर त्यामुळे एकीकडे हे अशा प्रकारचं काहीतरी क्रिएटिव्ह सोल्युशन्स काढायची. स्वतः रिअल इस्टेट टायकून असल्यामुळे त्या दृष्टीने प्रत्येक गोष्टीकडे बघायचं. त्या झेलेन्स्की बरोबर त्याला वटणीवर आणताना तिकडे त्यांच्याकडे जी मिनरल्स आहेत त्याचा ऍक्सेस अमेरिकेला करता मिळेल आणि त्यातनं आपोआपच उक्रेन आणि रशियामधलं युद्ध कसं थांबेल, अशा प्रकारचे विचार